नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. मरवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांच्यावरील तक्रार म्हणजे बिनबुडाचे आरोप, अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा व वेठीस धरण्याचा प्रकार. मरवडे येथील ग्रामसेविका सौ राखी जाधव यांच्या कामकाजाबाबत ग्रामपंचायत सदस्य सौ दीपाली समाधान आयवळे यांनी प्रशासनाकडे लेखी व मेलद्वारे तक्रार करून जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असतात. या मिस्टर सदस्याचे कामकाज म्हणजे बालिश बहु बायकात बडबडल्यासारखे असते. त्यामुळे सदर तक्रारीबाबत सदस्यांनी खुलासा केला आहे. ग्रामसेविका जाधव मॅडम यांनी 6 महिन्यापूर्वी मरवडे ग्रामपंचायतचा पदभार स्वीकारलेला आहे. तत्कालीन गट विकास अधिकारी सोलापूर यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून महिला ग्रामसेविका मिळावे अशी वेळोवेळी विनंती केली. कारण की मरवडे ग्रामपंचायतच्या 13 सदस्यांपैकी 10 सदस्य महिला आहेत व महिला सदस्यांना काम करत असताना वेळोवेळी अडचणी येत होत्या. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी महिला ग्रामसेविकेची मागणी केली होती. सदर ग्रामसेविका यांनी ग्रामपंचायतचा कारभार स्वीकारल्यापासून कामामध्ये एक सूत्रपणा, गावातील पाणीपट्टी घरपट्टी वसुली, कर्मचारी यांचे वेतन, शासकीय देणे, पाण्याचे नियोजन, गावातील सर्व हातपंप दुरुस्ती, प्रशासकीय दप्तर व कागदपत्रे अद्ययावत करणे, गावामध्ये ग्रामसभा मुख्य ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त ग्रामस्थांना सहभागी करून घेणे, विविध शासकीय कार्यक्रमांचे चांगल्या पद्धतीने आयोजन करणे, सर्व सदस्यांना सोबत घेऊन सर्व शासकीय योजनांची माहिती देणे, सर्व सदस्यांना सोबत घेऊन प्रशिक्षण घेणे व उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना भेटी देणे, NSS कॅम्प चांगल्या पद्धतीने गावामध्ये राबवणे, गावच्या विकासामध्ये भर टाकणाऱ्या कामांचे नियोजन करणे व प्रस्ताव तयार करून कामांची मागणी करणे, गावातील जास्तीत जास्त महिलांना सोबत घेऊन बचत गटाचे काम चांगल्या पद्धतीने राबवणे, विविध महिलांचे कार्यक्रम घेणे असे विविध कार्यक्रम घेत आपला जास्तीत जास्त वेळ गावातील कामांमध्ये व प्रशासकीय कामकाजामध्ये सदर ग्रामसेविका यांनी दिलेला आहे. परंतु दीपाली समाधान आयवळे यांनी रस्त्यावरच घरकुलाचे बांधकाम केलेले आहे. सदर बांधकामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच या जागेच्या मालकीचा उतारा मिळावा अशी मागणी वारंवार करत आहेत. त्याचबरोबर घरकुलाचे बिल मिळावे अशीही मागणी वारंवार करत आहेत. दीपाली आयवळे यांनी घरकुल रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. स्वतः सदस्य असून त्यांनी अतिक्रमण केले असल्याने त्यांच्या विरुद्ध सदस्य अपात्रतेचा कारवाईबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. सदरची व्यक्ती ही एक जबाबदार व्यक्ती असून ग्रामपंचायत सदस्य आहे. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी अशा पत्राद्वारे दबाव टाकून चुकीच्या पद्धतीने कामे करून घेण्याचे नियोजित आहे. दीपाली आयवळे सदस्य असून त्यांचे पती समाधान आयवळे हे ग्रामपंचायत कामकाजात लक्ष घालून ग्रामपंचायत कर्मचारी यांना दमदाटी करून ग्रामपंचायत कार्यालयाला लॉक लावतो अशी धमकी देत असतात. दीपाली आयवळे यांचे पती ग्रामपंचायत सरपंच यांच्या खोलीत बसून कर्मचारी यांना आदेश देत असतात. नियमबाह्य कामे करण्यास व चुकीचे बिले काढण्यास त्यांच्याकडून सारखा तगादा लावण्यात येतो. त्यांच्यासोबत त्यांना ज्यांच्याकडून सहकार्य मिळत आहे अशी काही मंडळी आहेत. त्यांना वैयक्तिक स्वार्थ व ग्रामपंचायतच्या मालकीची जागा बळकवणे, ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण करणे व शासकीय कामाचे नुकसान केलेले आहे. त्यामुळे सदर सदस्य व इतर यांच्याकडून वैयक्तिक स्वार्थापोटी चुकीचे काम करून घेणे, कागदपत्रांमध्ये अदलाबदल करणे, बोगस बिले उचलणे व अशी कामे करणाऱ्यास थांबवणाऱ्या ग्रामसेविकेची बदनामी करणे हा हेतू आहे. दीपाली समाधान आयवळे या सदस्य 6 ते 7 मीटिंगला गैरहजर आहेत. तसेच सतत ग्रामसभेला गैरहजर असतात. त्यामुळे यांच्याकडून अपूर्ण माहितीच्या आधारे विविध आरोप केले जातात. तसेच ग्रामसेविका जाधव मॅडम यांनी गावासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन जास्तीत जास्त कामं करून कोणतीही कामे पेंडिंग ठेवलेली नाहीत. तसेच कोणत्याही सामान्य नागरिकांची अडचण न करता चांगल्या पद्धतीने दररोज काम करत आहेत. तरी आपणास याद्वारे विनंती करण्यात येते की चांगले काम करणाऱ्या अधिकारी यांना त्रास देण्याचा मानस आहे. मरवडे गावचे माजी ग्रामपंचायत सरपंच सौ सुमन गणपाटील काय म्हणतात ते पाहू. मरवडे ग्रामपंचायतने गेल्या 3 वर्षांमध्ये 4.5 कोटी रुपयांचा
कामाचा टप्पा पूर्ण केलेला आहे। त्यामुळे दीपाली आयवळे यांनी स्वतःच्या घरकुलाचे बिल काढण्यात मग्न राहू नये। सर्वसामान्य जनतेने कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे जनतेची कामे करावी व स्वतःचे आर्थिक हित बाजूला ठेवावे। मरवडे ग्रामपंचायतच्या उपसरपंच कुमारी दीक्षा शिवशरण काय म्हणतात ते पाहू। दीपाली आयवळे यांनी आपण ग्रामपंचायत सदस्य आहोत, आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडावेत। स्वतःच रस्त्यावर घरकुल बांधून अनधिकृतपणे ग्रामपंचायतच्या मालकीची जागा हडप करू नये व सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये। मरवडे ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच सौ मीनाक्षी सूर्यवंशी काय म्हणतात ते पाहू। ग्रामसेविका सौ राखी जाधव मॅडम या प्रत्येक कामाचे व शासकीय योजनांची माहिती मासिक सभेमध्ये देत असतात। त्या स्वतः प्रत्येक कामामध्ये हिरिरीने सहभागी होऊन आम्हा सर्व सदस्यांना सामावून घेतात। उत्कृष्ट काम करण्यासंदर्भात मार्गदर्शन करतात व मॉडेल ग्रामपंचायतचे दाखवतात व नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी सतत कार्यशील असतात। महिला ग्रामसेविका आल्यापासून गावातील कामांमध्ये महिला सदस्य व गावातील महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे। निरपेक्ष भावनेने काम करत असल्यामुळे व कामामध्ये तत्पर असल्यामुळे तसेच बेकायदेशीर व चुकीच्या कामाला विरोध करत असल्यामुळे ग्रामसेविका मॅडम यांच्यावर खोटे व बिनबुडाचे चुकीचे आरोप केले जात आहेत। आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा। आरबीएन न्यूज मराठी।